हॅलो, इथले 10-12 मंडळी आहे ना, तरुण मंडळी इथं बसलेले, काही ज्येष्ठ मंडळी, तुम्ही उठा सगळे, तिथून इथं समोर या. पाठीमागच्या महिला मंडळ तिथं बसतील, तुम्ही समोर या, तिथं सगळे उठा, तिथून उठा, तिथून या. इथं समोर पण जागा आहे, उठा तिथले, उठा 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 तिथून, इथं समोर या, डायरेक्ट मोठे या, समोर या. या महिला मंडळीला बसू द्या तिथं पुढे. तिथले सगळे पुरुष मंडळी उठा, समोर या, इथं पुढे या, डायरेक्ट वरती. काही इथं स्टेज वरती या, पुढे या, डायरेक्ट तिथं वरती या, जागा आहे. माऊली या, टोपीवाले बाबा तुम्ही उठा तिथून, ते 2 जण, तुम्हीच उठा उठा. महिला मंडळी या, समोर या, तिथं पूर्ण तो पेंडॉल भरून टाका सगळं. बाबा उठा, या समोर या. काही वरती या मंडळी, वरती जागा आहे, 2-4 जण वरती या, ज्यांना जागा नाही या वरती या, या वरती. साहेब आपल्याला पेंडॉल वाढावं लागतंय, जागा कमी पडते. वा, सरका पुढं, वा. या मध्ये समोर या, वरती या, या महिला म्हणजे पुढं सरका, थोडस मागच्या जागा राहतो. असं सरका पुढं निष्ठावंत भाव भक्तांचा सुधर्म निर्धारे धर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांचे. तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांचे. शांतम शाश्वतम प्रमेयम अनघम निर्वाण शांतिप्रदम ब्रह्मा शंभु फणींद्र सेवमणिशं वेदांत वेद्यं विभुं. रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुषं हरिं वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिं. नान्यास्वहार रघुपतिर्हृदयस्मदे सत्यं वदामि च भवान् अखिलान्तरात्मा. भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गो निर्वरामि कामादिदोषरहितं कुरु मानसं. श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुर सुधारि. बरनौ रघुवर बिमल जसु जो दायक फलचारि. बुद्धिहीन तनु जानिके सुमीरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोड़ी दुर्बारी. मंगल मंगल हारी प्रभु शुभ शरद अजिर बिहारी. राम सिया राम सिया राम जय राम. राम सिया राम सिया राम जय. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय राम. श्री राम जय
होता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावव्या सुबटा 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी ओ सिंह जन्मला घडविले स्वराज जेणे सुखावली प्रजा परश्री माते समान असा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते राजे तुमची कधीच विसरणार नाही राज तुम्हा नमन करण्याला नमन करण्याला नमन करण्याला विठ्ठल स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहुणे आस अर्थात वास अनेकांची तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला नाही ऐकला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहुणे आस अनेकांची चालू राहू द्या फक्त भजनाच्या वेळेस चालू ठेवा इतर वेळेस बंद करत जा तिकडूनच नाही बरं राहू द्या संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग प्राप्त असणाऱ्या शत्रुविंदांच्या कानाच्या तृप्ततेकरता इको कमी करा अंतकरणाच्या समाधानाकरता लोक मनाची मशागत करून शांती सद्भावाची ज्यांनी बीज रोवली विश्व ऐक्य भावाचं ज्यांनी गुंफन घातलं परब्रह्ममूर्ती भक्त भार्गव चुडामणी जगद्गुरु तुकोबरा यांचा भक्ताची एकविधता प्रतिपादन करणारा अभंग चिंतनाकरता निवडला आहे विठ्ठल चिंतन करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा भगवंताच्या कृपेने गुरुवर्य भास्करी बाबांच्या आशीर्वादाने सूर्यभान महाराज केसवट श्रीधर महाराज घाडगे यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत देखण्या स्वरूपाचा उत्सव आपण या ठिकाणी करतायत खरं तर मोठ्या श्रद्धेने मोठ्या उत्साहाने आपण हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहात आपली बहिर्मुख इंद्रिय अंतर्मुख बनावी आपलं चंचल अंतकरण स्थिर शांत बनावं आपल्या दृष्टीतील हृदयातील दोष विकार निवृत्त व्हावे अनादिकालापासून भगवंताच्या भेटीची जी तुम्हाला आम्हाला भूक लागलेली आहे ती हळूहळू तृप्त व्हावी देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने करोडो किलोमीटरचं जे अंतर आहे ते अंतर हळूहळू कमी व्हावं आणि परमात्म्याने आम्हाला स्वप्नातही दर्शन द्यावं राघवाने आम्हाला स्वप्नात तरी दर्शन द्यावं या अपेक्षेने शतातरी एका जन्माच्या शेवटी कृपाळोबा पोटी येईल दया परमात्म्याला आमची दया यावी आणि आमच्या जीवनाचं फल व्हावं या अपेक्षेने आपण हा उत्सव या ठिकाणी करतायत सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्या श्रोतृविंदांचं दर्शन झालं ते आपल्या गावातील अत्यंत गोड व्यक्तिमत्व आमचे चंदू नानांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने 22 जानेवारीलाही या गावात कीर्तन करण्याचा सुयोग माझ्या जीवनात प्राप्त झाला होता आणि पुनश्च एकदा अप्राप्तस्य प्राप्त योगा प्राप्तस्य परिपालनम व्रतमाला क्षमा किंवा ओ योग कठीणाहुनी क्षेम पुनश्च एकदा तो योग माझ्या जीवनात खऱ्या अर्थाने प्राप्त झालेला आहे त्या ठिकाणी नानांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो सगळी गावातली मंडळी आमचे ज्ञानदेव भाऊ असेल डॉक्टर साहेब ही सगळी प्रेमाची मंडळी आणि सगळी तरुण मंडळी असेल सगळ्यांचा कॉन्टॅक्ट वर्षभर मला होताच ओंकार दादा असे ही सगळी बरीचशी मंडळी आहेत सगळ्यांनाच मी या ठिकाणी वंदन करतो कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित असणारे अत्यंत गोड व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायाचं नाव परमार्थ क्षेत्रामध्ये ज्यांचं अतिशय चांगलं कार्य आहे वारकरी व्यक्तिमत्व आमचे मुरकुटे साहेब माझे आमदार साहेब आपणास देखील मी वंदन करतो मी आल्यानंतरच ते आम्हाला स्वागताकरता तिथं उभे होते खरं तर साधा ग्रामपंचायत सदस्य असेल तर तो भाव खातो खरं तर ही म्हणजे ते इथं उपस्थित आहेत त्यांची गुणगान गातोय अशातला भाग नाही पण ही संप्रदायाबद्दलची असलेली प्रेम श्रद्धाभाव आणि विचाराची उंची आहे म्हणून त्यांनाही त्या ठिकाणी वंदन 22 जानेवारीला आलो होतो आमचे गोरक्षनाथ साहेब तुमच्याकडे भोजनाचा योग आला होता खरं तर परमार्थात आनंद घेण्याकरता मुंबईवरून तुम्ही इथं आलात मुंबईलाच असताना वा आनंद घेतायत आणखी बरीचशी मंडळी होती तुमच्यासोबत त्यावेळेस
ती आले नाही वाटतं आहे की नाही. तुम्ही आपण या ठिकाणी उपस्थित आहात. गावातली सगळी भजनी मंडळी आहे, सगळ्यांना मी मनस्वी वंदन करतो. इकडं संतोष महाराज आहेत, त्यांनाही वंदन. टेलर अत्यंत गोड आपला आवाज आहे, तयारी छान आहे. टेलर आपणाचे वंदन. इकडं माऊली सगळी मंडळी आहे. इकडं मृदंगा करता आमचे कृष्णा महाराज आहेत. महाराजशी आपणास देखील वंदन करतो. सिस्टम अतिशय गोड आहे, तुम्हालाही वंदन करतो. पेटी मास्तर आहे, ही गावातली लेकरं टाळं घेऊन उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. खरं तर इन फ्युचर भविष्य या लेकरांच्या हातात आहे. भविष्यात या लेकरांकडे खऱ्या अर्थाने बघितल्यानंतर मला असं वाटतंय ही लेकरं भविष्यात डॉक्टर, प्रोफेसर, ऑफिसर, चांगले महाराज होतील इकडे मला माहीत नाही, पण भविष्यात ही लेकरं चांगले माणसं मात्र नक्की होतील. चांगले माणसं, आणि चांगले माणसं होण्याची ही काळाची गरज आहे. कारण गावातली लोकसंख्या किती आहे? किती लोकसंख्या? 6,000. किती? 6,000 लोकसंख्या आहे. कीर्तनाला किती उपस्थित आहे? कीर्तनाकरता किती उपस्थित आहे? 2,000 माणसं आहेत. लोकसंख्या 6,000 आहे. जेवायला 6,000 असतात. विठ्ठल गोड या ठिकाणी वातावरण आहे. माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदंग वादक आमचे विठ्ठल महाराज गुंजाळे यांचे पूज्य पिताश्री तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांनाच वंदन करतो. अत्यंत प्रसन्न अशा प्रकारचं वातावरण आहे. उत्तम ते ठाव रम्य स्थळ अशी प्रसन्नता या ठिकाणी पाहायला मिळते. श्याम दीवानों ने शाम की प्यार में ऐसी महफिल सजाई, मजा गया. गोड अशी मैफिल या ठिकाणी रंगलेली आहे. सगळ्यांनाच वंदन करतो आणि चिंतनाकडे ओढतो. अभंग जगद्गुरु तुकोबारांचा चिंतना करता निवडला. या अभंगामध्ये निष्ठा प्रकट करतात. अर्थात बंद करते त्याचा आवाज इकडे यशत फिरतो ना, बंदच करून टाकला असं. विठाल विठाल महाराज, निष्ठा म्हणजे काय? खरं तर निष्ठा म्हणजे ठामपणा, निष्ठा म्हणजे अनन्यता, निष्ठा म्हणजे न कधी ढळणारी, न कधी चलणारी अचळ अशी गोष्ट म्हणजे काय तर ती निष्ठा आहे. ऐका, क्षेत्र कुठलंही असू द्या, प्रांत कुठलाही असू द्या, मानवी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर निष्ठा ही शस्त्र असणं अत्यंत महत्वाचं आहे. मग सामाजिक क्षेत्रात देखील निष्ठा गरजेची आहे, शैक्षणिक क्षेत्रात देखील निष्ठा गरजेची आहे, प्रापंचिक क्षेत्रात निष्ठा महत्वाची आहे आणि पारमार्थिक क्षेत्रात निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. ऐका देवगावकर, सामाजिक क्षेत्रात देखील निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. एखाद्या व्यक्तीला देशाचं पंतप्रधान व्हायचं असेल ना, तर त्या व्यक्तीसमोर एखाद्या आदर्श पंतप्रधानाविषयी त्याच्या हृदयामध्ये निष्ठा असणं अत्यंत गरजेचं आहे. तर तो देशाचा पंतप्रधान नाही होणार, पण कमीत कमी आमदार खासदार काहीतरी होईल. कारण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं गोड वाक्य मी वाचलं, कुठल्याही साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मानवी जीवनातला जो प्रवास आहे त्या प्रवासाची उंची ही विशिष्ट ध्येयाची असली पाहिजे, तेव्हा तो कारण कार्यभाव त्या साध्यापर्यंत पोहोचू शकतो. अर्थात निष्ठा ही अत्यंत महत्वाची आहे. निष्ठा काय करते तर निष्ठा ही माणसाची प्रतिष्ठा वाढवते. निष्ठा ही प्रतिष्ठास्य तनिष्ठस्य कुतकुलं शक्नोति नैष्टिक स्वीयं धर्मं त्रातुं न चेतरः. अर्थात निष्ठा ही माणसाची प्रतिष्ठा वाढवते ना, म्हणून निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. सामाजिक क्षेत्रात काम करत आहात तर निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. दुसरी गोष्ट, शैक्षणिक क्षेत्रात देखील निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. ज्या गुरुजींकडून आम्ही ज्ञान मिळवतोय ना, त्या गुरुजींबद्दल आमच्या अंतःकरणात निष्ठा असणं गरजेचं आहे. तर गुरुजींनी शिकवलेलं ज्ञान आमच्या पचनी पडणार आहे. अर्थात एखाद्या व्यक्तीवरती आपण प्रेम करत नसाल तर त्या व्यक्तीचे गुणही आपल्याला दोष वाटायला लागतात, पण एखाद्या व्यक्तीवरती आपण प्रेम करत असाल त्या व्यक्तीचे दोषही आपल्याला गुण वाटायला लागतात. मला असं वाटतंय ज्यांच्याकडून आम्हाला ज्ञान मिळवायचं आहे त्यांच्याबद्दल अंतःकरणामध्ये निष्ठा असणं गरजेचं आहे. क्लास 1 अधिकारी व्हायचं आहे, MPSC UPSC मध्ये तुम्ही स्ट्रगल करत आहात, हवं ते तुम्हाला काहीच मिळवायचं आहे, हवं ते प्रावीण्य तुम्हाला मिळवायचं आहे, पण मला असं वाटतं तुमच्या अभ्यासाबद्दलची तळमळ, की त्या अभ्यासाबद्दलची तळमळ, सातत्य, प्रयत्न, निरंतर त्या अभ्यासाबद्दल निष्ठा असणं गरजेचं आहे. मग असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास का म्हणे. अर्थात
शैक्षणिक क्षेत्रात देखील निष्ठा अत्यंत महत्वाची आहे, प्रापंचिक क्षेत्रात देखील निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. माफी मागून बोलतो, प्रापंचिक क्षेत्रात विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. नवरा आणि बायको या दोघांचा काय विश्वास नसला पाहिजे, असला पाहिजे की असला पाहिजे. नवरा बायको दोघांचा विश्वास असला पाहिजे. ते घर घर राहतच नाही बुवा, ते घर मंदिरच तयार होतं, ते घर मंदिर तयार होतं. मला असं वाटतं प्रापंचिक क्षेत्रात निष्ठा सांभाळा आणि पारमार्थिक क्षेत्रात निष्ठेला अनन्यसाधारण असं महत्व दिलंय. कारण परमार्थाची पहिली पायरीच काय तर ते निष्ठा आहे. विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम द्यावे, पहिली पायरी काय असेल देवगावकर ती निष्ठा आहे. या समाजाचं निरीक्षण केलं तर निरीक्षणांती लक्षात येईल समाजामध्ये निष्ठा खूप वाढले, पण या कलियुगाने तो निष्ठेचा भाव खेचून घेतला की काय हे लक्षात येत नाही. बघा तुम्ही गावोगावी सप्ताह पहिल्यापेक्षा उत्साह वाढत चाललाय का कमी होत चाललाय? वाढत चाललाय की नाही? पहिल्यापेक्षा समाज कीर्तनाला वाढलाय का कमी झाला? वाढलाच की. आणि पहिल्यापेक्षा कीर्तनकाराला हा म्हणजे वाढलंच की नाही साहेब? वाढलं, सगळ्या गोष्टी वाढतच चालल्या. पण थोडीशी काय माहितीये का लांबी आणि रुंदी वाढत चालली. पण मला असं वाटतंय परमार्थाची खोली थोडीशी वाढली पाहिजे, थोडीशी वाढली पाहिजे. अंतरंगात जाऊन थोडासा परमार्थ वाढवता येईल का याचा विचार केला पाहिजे. काही जुनी जाणकार मंडळी सांगतात पूर्वी गावोगावी ऍटलिस्ट विचार केला तर एक 10-5% माळकरी असायचे. एक 100-200 वर्षापूर्वीचा इतिहास बघा. आता गावोगावी 70-80% माळकरी झाले. पूर्वीच्या माळकऱ्यामध्ये आणि आताच्या माळकऱ्यामध्ये डिफरन्स आहे. पूर्वी माळकरी कमी होती पण मनाने खूप चांगली होती. आता माळकरी भले झाले पण मनाला भले कुचके, म्हणजे सगळे तसेच आहे असं मला म्हणायचं नाही. काही कुत्सित सोडले तर काही चांगली माणसं आहेत. किती बहिरंगाने शृंगार केला, किती भल्या मोठ्या माळी घातल्या म्हणजे कुणी भक्त होऊ शकत नाही. इतरांबद्दल जर अंतःकरणात कापट्यता असेल, इतरांबद्दल जर अंतःकरणात कुटिलता असेल तर तुमच्या वरपंगपणा त्या माळात काय कामाच्या, काय कामाच्या? ते निघल माळ घालून असेल, अंतःकरणात कुटिलता असेल तर माळा घालण्यात देखील काही अर्थ नाही. पोषक प्रमाण दिलं. रात्री त्या बाणेरला कीर्तन माझं पुण्यामध्ये
त्या बॉन्डनी प्रमाण दिलं. साहेब त्याला म्हटलं काय हो, प्रमाणाची काही संगती प्रॉपर लागली नाही, विषय कुठं चाललाय, प्रमाण कुठं देत आहेत, संगती काही माऊली प्रॉपर बसली नाही, असं काही प्रमाण प्रॉपर काही बसलं नाही. ते म्हणे महाराज प्रमाण जाऊ द्या हो, पण ठेवण कस का होती, ठेवण अशी माणसं रोज आम्हाला भेटतात की गोड वारकरी माणसं आहे. ऐका अंतःकरणात इतराबद्दल कापटता कुटिलता नसली पाहिजे. एक तोला मोलाचं वाक्य सांगेल देवगावकर, वाईट गोष्टीचा त्याग करा, चांगल्या गोष्टी आत्मसात करा, हाच मोठा परमार्थ आहे. या पलीकडे काय वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. आदत बस सुधारलो बस हो गया भजन. चांगल्या गोष्टीची सवय लावा, हेच मोठं भजन आहे. पण लोकांना झालेल्या गोष्टी वेळ काढत बसण्याची सवय आहे. गावोगावी ते सज्जनवटे असतात बघा, असे वेगळे असतात कधी तिथं बसलेलीच असतात ना, सगळे डॉक्टर इंजिनियर असेच बसलेले असतात ना तिथं. ते 2-4 बसलेलीच असतात, त्यांना काय नाही उचलपत आहे कोण बा. अजितदादांनी काय जरा कर्जमाफीचं जरा जास्त म्हणजे त्यांचे विषय तिथं तिथल्या दिल्लीतल्या गप्पा इथं कशाला काय लोड घेतात, पण हे तिथं असले बसलेलीच असतात 2-4 जण. एखाद्याला सोयरी पाहायला येऊ द्या आणि चौकातच बसलेले असणार. कुठं गेले ते काही नाही, रामभाऊ पाटलाचं पोरग पाहिलं गेलं. कस काय पोरग, काय विषय, पोरग 1 नंबर आहे, बाकी काही अडचण नाही, बाकी काय नाही, फक्त त्याला रविवारी घुरं येतं. मोडली की सोयी. लोकांना बीती बाते दोहराने की आदत सी हो गई, चलते चलते रुख जाने की आदत सी हो गई. पण एक सवय लावा देवगावकर, आदत 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 है, आदत 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 है, जिसको पड़ी जिसकी आदत है. हम पर श्री राधा रानी की कृपा, हरि राधे कहने की आदत है. राधे 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 कहने की आदत सी हो गई. चांगल्या गोष्टीची सवय लावा, हेच मोठं भजन आहे. आणि मी सांगतो, गावात श्रीमंत लोकांच्या यादीत नंबर नाही लागला तरी चालतं, पण गावात माणुसकीच्या यादीत पहिला नंबर लागला पाहिजे. त्याकरता प्रयत्न करा. काय माणसाकडे लाख नसू द्या, पण माणूस लाखात एक असला पाहिजे. गुरुवारांच्या मुखातलं वाक्य, माणसाचं घर सोन्याचं असण्यापेक्षा माणसाचं मन सोन्याचं असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. निष्ठा ही अत्यंत महत्वाची आहे. निष्ठा सांभाळली पाहिजे. तुका म्हणे धरी निष्ठावंत भाव, अर्थात निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. अलीकडे काही महात्मे पाहायला मिळतात. थोडी माणसं आहेत ती जे निष्ठावान आहेत, एवढी पाहायला मिळत नाही, पण थोडी आहेत. आजही तुम्ही बघा, आळंदी ते सुदुमरे ते वासुली ती भामचंद्र डोंगर, जिथं डाव कंपनी पडणार होती, आजही तुम्ही तिथं जा, तिथं एक विश्वनाथ महाराज तुम्हाला पाहायला मिळतील. मौनी जीवन आहे. मूग मटकी हरभरे काय भेटेल ते खातात. शिजवलेलं अन्न त्या महात्म्याने 30 वर्ष झाले, आजही काही खाल्लं नाही. असे अनेक महात्मे पाहायला मिळतात. आळंदीत 2 गिरधरबा, एक गाथाकंठस्थ गिरधरबा आणि पायीवारी करणारे गिरधरबा. ऐका देवगावकर, त्या महात्म्याचं जीवन आठवलं म्हणून सांगतो. निष्ठा बघा त्या महात्म्याची. आता एक 4-5 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं. पोटात आर्त फक्त विठ्ठल भेटीची. अखंड पायीवारी केली. शेवटी शरीर थकलं, पण एसटीने प्रवास करावा, एसटीने वारी करावी असं ठरवलं. खांद्यावरती पताका घेतला आणि विटेवरच्या मालकाला भेटण्याकरता चालले. स्टँड पर्यंत पोहोचतायत. कंडक्टरने विचारलं, कुठं निघाले पताके वगैरे घेऊन? विटेवरच्या मालकाला भेटण्याकरता चाललोय. नाटक करता पताके वगैरे घेऊन? त्यांना काही वाटलं नाही. आपण जिथं बॅगा वगैरे ठेवतो तिथं गिरधरबाचा पताका ठेवला. एका विशिष्ट स्टॉपवरती गिरधरबाला बस चेंज करण्याचा प्रसंग निर्माण झाला. गिरधरबा गाडीतून उतरले, पण गिरधरबाचा पताका गाडीत राहिला. नंतर कंडक्टर साहेबने विचारलं, पताका कोणाचा तरी राहिलाय, कुणाचा आहे पताका? तुमच्या माझ्यासारखा एक हाप वारकरी आला. तो म्हटला, पताका माझा आहे, पताका माझा आहे. पताका घेतला, घरी घेऊन गेला, बायकोच्या हातात पताका दिला. इकडे गिरधरबाच्या लक्षात आलं, पताका तर गाडीत राहिला. वापस येत आहेत धावत धावत, हो कंडक्टर साहेब, माझा पताका इथे राहिला, तो पताका द्या. नाही, तो तर नेला. कुणी नेला?
कुणीतरी घेऊन गेलं. जोपर्यंत माझा पताका वापस येत नाही तोपर्यंत मी स्टँड सोडणार नाही, इथंच भजन करत बसेल. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल 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 विठ्ठल. भजन करत बसले तिथं. हा पताका घेतला, घरी घेऊन गेला, बायकोच्या हातात पताका दिला. बायको म्हणे ते चहा वगैरे बनवून देऊ का, थकून भागून आला. हा म्हटला जरा डबं भरून दी, बहिर दिशेला जाऊन येतो. डबं घेतलं, बहिर दिशेला गेला, वापस आला. बायको म्हणे देऊ का आता चहा वगैरे. हा म्हटला पुन्हा डबा भरून दे. संतोष बाबा पुन्हा डबं घेतला, पुन्हा बहिर दिशेला गेला, वापस आला. बायको म्हणे देऊ चहा वगैरे. हा म्हटला पुन्हा डबा भरून दे. पुन्हा डबं घेतलं, पुन्हा बहिर दिशेला गेला, वापस आला. बायको म्हणे देऊ चहा वगैरे. पुन्हा डबं, पुन्हा बहिर दिशा, पुन्हा डबं, पुन्हा बहिर दिशा. बायको म्हणे नक्की पताका कोणाचा तरी चोरून आणलेला दिसतोय, ज्याचा आहे त्याला देऊन टाका, नाही तरी चालूच राहील. गावाचं देवाचं भावाचं खायचं नसतं, ते की सत्याचे आणते राव. त्याला बचत तरी कसं बचत नसतं, खायची सवय असते काही ना. डोक्यात प्रकाश पडला, ज्याचा आहे त्याला देऊन टाका, देऊन टाका. त्या महात्म्याचा पताका देऊन टाका. वापस येतात तो कंडक्टर साहेब, पताका माझा नाहीये, ज्याचा आहे त्याला देऊन टाका. तो महात्मा बसलाय, भजन करतोय, हरे राम हरे कृष्णा. त्यांचा पताका आहे, देऊन टाका. भजन करतायत. पताका पाहिला गिरधर भावाने. एखाद्या माय माऊलीचं लेकरू जत्रेत हरावं, तिला ते काही काळानंतर सापडावं, तिची जशी अवस्था होती तशी गिरधरवाची अवस्था झाली. पताका पाहिला, डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहतायत, पताक्याला आलिंगन देतायत. तुका म्हणे भक्ती आदी सुख रूप अंती, धन घरी पांडुरंग अभंग ही सरेना. जोपर्यंत पताका नाही आला तोपर्यंत स्टँड नाही सोडलं. याला म्हणतात निष्ठा. विठ्ठल हजारो उदाहरणं निष्ठेचे सांगता येईल. बाहेर गरमट होते. विठ्ठल विठ्ठल देवराह बाबा ऐका, सिद्ध महापुरुष. 700 वर्ष जगला तो महात्मा, 700 वर्ष जगला. ज्यावेळेस त्यांना भेटण्याकरता राजीव गांधी भेटण्याकरता येणार, तर त्यांचा प्रोटोकॉल प्रशासन सगळे ते राजीव गांधी येणार म्हणून अगोदरच बाबांकडे येत आहेत. बाबा तुम्हाला या आश्रमासमोरची संपूर्ण झाडे वगैरे फोडावं लागेल, कारण राजीव गांधी येत आहेत. ते विमानाने, हेलिकॉप्टरने येत आहेत, फ्लाईटने येत आहेत. या आश्रमासमोरची संपूर्ण झाडी तोडावं लागेल. मला काही गरज नाही याची. नाही, आश्रम डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला हे सगळं तोडावं लागेल. राजीव गांधी त्याचा घरचा मोठा असेल, न करी अनेकाचा पांगिला, नामधारकाचा अंकिला. थोड्या पैशासाठी महाराज त्यांनी नो व्हॅल्यू दिली. अशी महात्मे होते. विठ्ठल हजारो उदाहरणं. अहिल्या माताचं जीवन बघा तुम्ही, शिळा होऊन पडलीये. जोपर्यंत रामप्रभूचे चरण स्पर्श होत नाहीये तोपर्यंत मी जागा सोडणार नाही. एकलव्याचं जीवन बघा, गुरुदक्षिणामध्ये एकलव्याला अंगुठा मागितला, कापून दिला की स्वतःचा अंगुठा. निष्ठेचे हजारो उदाहरणं सांगता येईल. गांधारीचं जीवन माहितीये तुम्हाला? माहितीये, स्वतःचे पतिराज अंध आहे तर स्वतःच्या डोळ्यावरती पट्टी ठेवली आणि अखंड जीवन जगताय. ती गांधारी काय जीवन आहे. अलीकडे तर आता हे 1500 सुरू झाली लाडकी बहीण योजना, तेव्हापासून तर आपल्याला नो व्हॅल्यू. याचं कारण आहे साहेब, सगळ्या योजना इकडे, सगळे इकडेच आहे. याचं कारण स्त्री म्हणजे शक्ती आहे. स्त्री म्हणजे शक्ती आहे. मग तुम्हाला वाटेल पुरुष कोण आहे? पुरुष आहे सहन शक्ती. बरोबर की नाही? ती सहनशक्तीच आहे. गावात माकडाची सर्कस आली. नवरा म्हटला तुझ्या मनोरंजनाकरता एखादं माकड घरी घेऊन येतो की जेणेकरून तुझं मनोरंजन होईल. मनोरंजन होईल त्या काळातलं थोडंसं ते उदाहरण. अलीकडे मोबाईल आला, आता मनोरंजनाची गरज नाही राहिली. नाही, मनोरंजनाकरता एखादं माकड वगैरे घरी घेऊन येतो. बायको म्हटली मनोरंजनाकरता तुम्ही असताना त्याची काय गरज.
कळतं तर बघा, जास्त त्रास करून घेऊ नका. कीर्तनात माझ्या विनोद असतात पण थोडेसे 5G उंचीचे असतात. एक जणांचं डोकं दुखायला लागलं आणि अर्थात ते लोकमान्य टिळकांचंच डोकं दुखायला लागलं. लोकमान्य टिळक त्यांचं डोकं दुखायला लागलं. त्यांच्या हितचिंतकाला विचारलं, अरे माझं जरा डोकं दुखते, काहीतरी प्रॉपर अर्जंट इलाज सांग की जेणेकरून माझं डोकं बरं होईल. ते म्हटले, एक काम करा, गाढवाचं पाय पड, लगेच तुझं डोकं बरं होईल. लोकमान्य टिळक म्हटले, कर पाय पुढं. आणखी 5G सांगू थोडं. दसऱ्याचा सण होता. बायको म्हटली, शास्त्रात लिहिलेलं आहे आज दसरा आहे म्हणे, शस्त्राची पूजा केली जाते. पण आपल्या घरात तर काही शस्त्र नाहीये. हा घरात गेला, देवघरात गेला, तिथं आणि पंचपाळ होतं. पंचपाळ आणलं आणि तिच्या जिभेचं पूजन केलं. आणखी थोडंसं 5G सांगू. आत्रेंचं हास्य विनोद नावाचं पुस्तक आहे. पुण्यातले आत्रे हास्य विनोद नावाचं पुस्तक आहे. त्यात आत्रेंनी फार सुंदर, मला ते भावलं जरा मी काल वाचत असताना. आत्रे म्हटले, मायबाप जर चांगले असेल तर संस्कार चांगले लागतात मुलांना. त्यात एक गांधी टोपीवाला खालून उठला. तो म्हटला, जर मायबाप जर चांगले नसले, मायबापांनी संस्कार नाही दिले चांगले, तर मुले कसे जन्माला येतात. तर त्यावेळेस आत्रे हळुवार स्वरात म्हटले, काँग्रेसवाले. अत्यंत महत्वाचे. ऐका, निष्ठा सांभाळा, निष्ठा सांभाळा. मला सांगा, कोरोना नंतर तुम्ही आम्ही जिवंत आहोत, हे डॉक्टरचे उपकार आहेत का देवाचे उपकार आहेत? खरं सांगा, देवाचे उपकार आहेत का डॉक्टरचे उपकार आहेत? देवाचे उपकार आहेत. देवाने तुम्हा आम्हाला जिवंत ठेवलं. खरं सांगा, त्या लायकीची तर तुम्ही आम्ही आहोत का? अरे लायकीचे म्हणून तर जिवंत ठेवलं की, म्हणून तर जिवंत. ईश्वराने खरं तर राघवाने आम्हाला या कोरोना नंतरचं हे दिलेलं बोनस आयुष्य. ईश्वराने दिलेलं हे बोनस आयुष्य आहे देवगावकर. खरं सांगा, चांगली चांगली माणसं कोरोनात गेले की नाही आपल्या डोळ्यात देखत? आपले नातेवाईक देखील गेले की. ओनली 50 रुपीज त्यांच्या सोबत कॅरी बॅग सोबत होती. या पलीकडे काही नव्हतं सोबत. काय बाबा समोर बसलेले बाबा, या माझ्याकडे लक्ष द्या. वा, फारच गोरे आहात तुम्ही, मला फार सावळा रंग आहे विठ्ठलाचा. वा, गोड आहे, गोड आहे. लक्ष द्या. मरण चांगलंय का वाईट आहे? बोला, मी काही करत नाही. चांगलं मरण आहे? मरण चांगलं आहे का वाईट आहे बाबा? चांगलंच आहे मरण. ते म्हणतायत चांगलं आहे. त्यांना माहित आहे, घरात जर अपर पंजोबा असता, खापर पंजोबा असता, निपर पंजोबा, ठिपर, आपर हे जर सगळे घरात असते तर घरात जागा पुरली असती का? नसती पुरली. मग मरण चांगलंच आहे की. आणि ती 2-4 एकर आपल्या नावावर झाली असती का? नसती झाली. मरण चांगलंच आहे की. चांगलंय ना मरण? बोला, मी काही चांगलंय. चालायचं मग आज. कोई आज गया कोई कल गया है, कोई छंद रोज में जाएगा. कोई आज गया कोई कल गया, कोई छंद रोज में जाएगा. जिस घर से निकल गया पंछी उस घर वापस न आना. अरे सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना. 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 संसार मुसाफिर खाना, संसार मुसाफिर खाना. वा, संसारासाठी डोंगर जरी
जरी उचलला ना देवगावकर, अहो संसारासाठी डोंगर जरी उचलला, बायको थँक्यू म्हणणार नाही, परमार्थासाठी गाडी उचला, त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल तुमची माझी निष्ठा कळालीच. डॉक्टरनी सांगितलं जगायचं असेल तर ढवळे बटाटे खावं लागेल. बऱ्याच जणांनी धनाधन माळा तोडल्या, ढवळे बटाटे हाणले की नाही? तुम्ही नसेल खाल्ली, बाकी जणी खाल्ली. माळ आहे का गळ्यात? आहे. वा, ओरिजिनल माळ. क्या बात. मला सांगायचं काय, कोरोनामध्ये निष्ठा अजो नित्यम शाश्वतम, किंवा आजी आम्हा येथे वाचविले देवे, नाहीतरी जीवे न वाचवतो. निष्ठा सांभाळा. निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. काही माणसं स्वयंप्रिय परमार्थ करतात, काही माणसं परप्रिय परमार्थ करतात, काहीच माणसं देवप्रिय परमार्थ करतात. मला सांगा देवगावकर, आपण देवमान्य व्हावं की लोकमान्य व्हावं? देवमान्य व्हावं. पण अलीकडे देवमान्य कशाचं, लोकमान्य होत नाही तर देवमान्य कशाचं, पत्नी मान्य होत नाही तर देवमान्य कधी होणार आहे? मला असं वाटतंय, तुका म्हणे देवा माने करू ऐसी सेवा. अर्थात आम्हाला देवप्रिय होता येईल का, देवमान्य होता येईल का? जीवनामध्ये निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. खरं तर तुकोबरा म्हणतात, भक्तांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने परमार्थ पथिक जो साधक आहे त्याच्या जीवनात निष्ठा हाच त्याचा स्वधर्म आहे. अभंगाचं प्रथम चरण. निष्ठावंत चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर प्यालेला पाहिजे. गाडी चांगली पाहिजे, रस्ता देखील चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर माळकरी असला पाहिजे. बरोबर, प्रवास चांगला होतो. गाईड चांगले असले पाहिजे, वादळ चांगले असले पाहिजे, टाळकरी चांगले असले पाहिजे आणि बसलेले देखील चांगले असले पाहिजे. कीर्तनाला आनंद मिळतो. ऐका, निष्ठा सांभाळा देवगावकर. निष्ठा ही अत्यंत महत्वाची आहे. कटेवरी करणाही ज्या देवाचे, नेगे मी तयाचे दर्शन, जे हे आकाश वरपडे पाहो, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन काय, परी तुझीच वाट पाहिन गा विठोबा, किंवा देह जावो अथवा राहो, पांडुरंगे दृढ भाव. त्याला निष्ठा म्हणतात. एक उदाहरण आठवलं रामायणातलं, म्हणून प्रसिद्ध उदाहरण आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई, जाई 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 राम. निष्ठा सांभाळा. ज्यावेळेस रामप्रभू शरयू नदीच्या काठावरती जातात, ऐका देवगावकर,
शरयू नदीच्या काठावरती जातात. परमात्मा गेल्यानंतर बाण घेतात, दगडाला घासतात, पाण्यात बुडवतात. बाण घेतात, दगडाला घासतात, पाण्यात बुडवतात. बाण घेतात, दगडाला घासतात, पाण्यात बुडवतात. चौथ्यांदा परमात्म्याने पाण्यात बाण बुडवला तर त्या पाण्यातून रक्ताच्या बुडबुड्या आल्या. परमात्म्याला वाटलं की आपल्याकडून काहीतरी उपद्रव्य झालाय. परमात्म्याने पाण्यात हात घातला तर हातात बेंडकी आली. त्या बेंडकीला विचारलं, ज्यावेळेस तुला बाण टच झाला त्यावेळेस तुला ओरडायला काय झालं, का नाही ओरडली? त्यावेळेस ती बेंडकी म्हणते, देवा, ज्यावेळेस मला गावातली लोक त्रास देतात, ज्यावेळेस मला भावकीतली लोक त्रास देतात, ज्यावेळेस मला देशातली लोक त्रास देतात, ज्यावेळेस मला संजय राऊत ज्यावेळेस मला लोक त्रास देतात, देवा त्यावेळेस मी तुझा धावा करते. आणि देवा आज मला तूच त्रास दिलाय, धावा करायचा कुणाचा धावा करायचा? परी हे असो ऐसे. खऱ्या अर्थाने राम प्रभू सारखानी रावणासारखं युद्ध पुन्हा झालं नाही, पुन्हा होणे नाही. रावणाचा त्या ठिकाणी मुलगा मेघनाथ मेला. विभीषण तो इकडल्या पार्टीत आला. केव्हा आला तुम्हाला सांगू का? ज्यावेळेस ऐका आठवलं म्हणून सांगतो. बस बा, गोड, वा, छान, गोड, बस बा, बस. ज्यावेळेस विभीषण इकडल्या पार्टीत आला, आठवलं म्हणून सांगतो. ज्यावेळेस हनुमंतांनी सगळी लंका उद्ध्वस्त करून टाकली, देवगावकर ऐका, सगळी लंका उद्ध्वस्त करून टाकली, सगळी लंका जळाली, पण एक घर जळत नाही. ते घर कुणाचं? विभीषणाचं घर. सगळी लंका जळाली पण ते घर जळत नाही. याचं एकमेव कारण, त्या घरात भजन चालू होतं. कोणतं भजन चालू होतं? श्रीराम जय राम, जय जय श्रीराम, 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 ओम श्रीराम जय राम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम, 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 हरि श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, तुम्ही काय दिवाळीला गेले नव्हते का? त्याचा आवाज येत नाही. बऱ्याच ठिकाणी काय होतं साहेब, बस आम्ही कधी असं पाहायला मिळतं. बघा तुम्ही इथं भजन करायला सांगितलं की भजन करणार नाही. बघा तुम्ही पंक्तीला बसलं, हरे कृष्ण तिथं आवाज वाटतो. हे चाललंय तुमच्या करता, हे चाललंय. म्हणा राम राम टाळी वाजवा हाते, नाचे डोला प्रेमी आपुले आस्वहिते. हे तुमच्या करताच चाललंय. म्हणा की श्रीराम जय राम, पाठीमाग श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय. अयोध्येपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे. राघवाला कळत्या 22 जानेवारी देवगावकरांनी फार सुंदर त्या ठिकाणी 22 जानेवारी साजरी केली होती. श्रीराम जय राम, जय जय श्रीराम, 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 जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. हा जो आनंद आहे, भजनाची जी स्पंदन असतात, ती नकारात्मक ऊर्जा ही सगळी निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते. किती प्रसन्न वाटतं. भजन केलं की माणसाला प्रसन्न वाटतं. इथं बघा, मंदिरात आल्यानंतर घरी जावंसं वाटत नाही. ही भजनातली आणि कीर्तनाची ताकद पॉवर असते ती. बघा तुम्ही, इथं माणसाला प्रसन्न वाटतं. मंदिरामध्ये मंगलता, दिव्यता आणि रम्यता असते. इथं माणसाला प्रसन्न वाटतं. घरी सगळी माऊली भणभणे, इथं विश्रांती, इथं समाधान आहे. माणसाला नरकात जायची गरजच नाही. माणसाने फक्त घरी राहावं. सगळी लंका जळाली पण एक घर जळत नाहीये. ते घर म्हणजे विभीषणाचं. अरे विभीषणा,
भजन रामाचं करतोय. सगळी लंका जळाली देवगावकर, पण विभीषणाचं घर जळत नाही. तिथं भजन चालू होतं, भजन चालू होतं. संपूर्ण गाव तुमच्या घराला जाळण्याच्या प्रयत्नात, षडयंत्रात असू द्या, आणि ज्या घरात भजन चालू आहे कुणाच्या बापाची टाप नाही होते घर जाळायची. कुंभकर्ण एकटा राहिला. कुंभकर्ण निष्ठा सांगतोय बघा. अनेक प्रकारची वानर सैन्य मारून टाकली, सगळीकडे दुर्गंध पसरला, रक्ताचे पुरं वाहत आहेत. एक वानर हातात आला, त्या वानराचं नाव गंधमादन. त्याला जवळ घेतलं. ए गंधमादना, एकदा रावणाचं मन सोडून देतो. नाही म्हणणार. मन एकदा रावणाचं, नाही म्हणणार. मन एकदा रावणाचं, नाही म्हणणार. अरे रावणाचं म्हणून जिवंत राहण्यापेक्षा एका क्षणात रामाचं म्हणून मरण्याकरता तयार आहे. याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात निष्ठा. त्रेतायुगातली कथा सध्या कलियुगात सांगतोय. कुणाची? वा नर, वा नर. एका वानराला कळतं बदलायचं नसतं, ते जर का बदललंच असतं. कशात सांगितलं असतं कीर्तनात मी? जी माणसं बदलत नाही, जी माणसं विषयाविषयी परिपूर्ण असतात, त्या माणसांचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल निष्ठा पाहायला मिळत नाही. निष्ठा बघा तुम्ही. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज मादानकर यांना एका साधकाने प्रश्न केला, महाराज निष्ठा म्हणजे काय? प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज मादानकर म्हटले, श्रद्धेविषयी संशयाची स्पर्श नसलेली बुद्धी म्हणजे निष्ठा. विठ्ठल अलीकडे तर वार बदलला की देव बदलतोय. सोमवार आला, निष्ठा निष्ठी झाली सगळी. भोलानाथ से निराला कोई और नहीं, और नहीं कोई और नहीं, गौरीनाथ से निराला कोई और नहीं. उनका डमरू डम डम बोले, अगम निगम के वेद खोले, ऐसा डमरू बजाने वाला और नहीं, गौरीनाथ से निराला. वाह. वार बदलला की देव बदलतो. सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की सुटला माझा पदर बाई मी नव्हतं बाणत, काळूबाईचं वार काळूबास. कुठे कधी शांत पहिले बारीक वाजू नका. अवघड असतं, कधी कोणाच्या अंगात दिल्याचा भरोसाच नाही. आम्ही काय माहिती का साहेब, नेणती काही टाणा टोणा नामस्मरणा वाचून आम्ही हे काय. अलीकडे बघा तुम्ही, कधी ऐकलं का मारवाडीन बाईच्या अंगात आलं, ब्राह्मण बाईच्या अंगात आलं? तिथं गावरान तूप खाती, रबडी खाती, तिच्या अंगात येत नाही. ही बाजरीच्या भाकरी आणते, हिच्या अंगातच कसं येतं? चला खरं आहे तर खोटंही असेल, येत असेल काही ठिकाणी असेल, खरं आहे तर खोटं आहे, पण आम्ही संत वचनाला फोकस करणारी माणसं आहोत. बघा तुम्ही अलीकडे हे भविष्य वगैरे काय पोटाची खळगी भरण्याकरता चाललंय. गावोगावी ते येतात बघा, गोरखनाथ मच्छिंद्रनाथ बाबा जन्मदेव कंद्यात, असं भाता आणा तुम्ही जरा, तो केले. गावामध्ये येतात बघा, ते दारासमोर येणार, जय गुरु गोरखनाथ माई, जय गुरु गोरखनाथ माई, सासू सासऱ्याचा खूप त्रास माई, पण बापाचं नाव कमवण्याकरता आलीच माई, जय गुरु गोरखनाथ माई, जय गुरु गोरखनाथ. एवढ्यात तिचा नवरा समोरून यावा, कारागड नवरा, लक्ष्मी नारायणाचा जोडा माई, जय गुरु गोरखनाथ माई, जय गुरु गोरखनाथ. मंगळग्रह आणि शनिग्रह एकत्रित आला माहिती. यंदाचं वर्ष फार त्या ठिकाणी अडचणीत चाललेलं आहे. कुठलंही काम निर्विघ्नपणे पार पडत नाहीये. बाबा तिकडे माहूरगडला चाललेले माय, एक 5,000ची पंगत माहूरगडला द्यावं लागेल, सगळे काम निर्विघ्नपणे पार पडतील. घेतले 5 आणि गेला बाबा. कसलं काय भविष्य असं पोटासाठी संत
भविष्य वगैरे काही नसतं बरं. भित्रे माणसं वारंवार देव बदलतात, भविष्य वगैरे काही नसतं. मला कळतं थोडंसं कामापुरतं मला येतं. सांगू का तुमच्या मनात काय चाललंय गंधावाले? नको का? नाही सांगत बरं. मी असंच म्हटलं मला कीर्तनात भविष्य कळतं. एक म्हातारी माझ्याकडे आली, मला म्हणे माझंही भविष्य सांगा. म्हटलं जा पटकन कुंडली आणि एखादी 2000ची नोट घेऊन ये. नोटीसाठी तर चालली, लहान जा एखादी नोट घेऊन ये. घरी गेली, म्हातारी कुंडली घेऊन आली. मी कुंडली बघितली, म्हटलं तुमच्या मालकाचं नाव राम ना? म्हटलं तुम्हाला 2 अपत्य आहे, जगन्नाथ आणि राम. म्हटलं काल 10 किलो गहू आणले गावातून, काल 5 किलो तांदूळ. म्हटलं म्हातारे कुंडली ठुली घरी, राशन कार्ड घेऊन आली. वय असलं काय भविष्य असतं? भविष्य कळलं असं ते कशाला करत फिरलं असतं आम्ही निष्ठा सांभाळा, निष्ठा सांभाळा. जग अमर कीर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका ना, देशाविषयी धर्माविषयी पूज्य मुरारी बापूंचं वाक्य आहे. इष्ट ग्रंथ असेल, थोडासा साधुसंग वाढवा, थोडंसं भजन वाढवा. वाढवता येईल का? पूज्य मुरारी बापूंचं वाक्य आहे, लोग तुम्हारा भजन छुड़ाने का व्रत लिए बैठी है, लोग तुम्हारा भजन छुड़ाने का व्रत लिए बैठी है. मर जाओ लेकिन भजन मत छोड़ो, मर जाओ भजन मत छोड़ो. तुम्हाला देवगावकर आरामाची गरज आहे ना, आरामाची गरज आहे प्रत्येकाला. आराम की जरूरत है ना, तो आ एक काम कर, आ राम के शरण में. विठाला देशाविषयी धर्माविषयी निष्ठा अत्यंत महत्वाची आहे. एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो, निष्ठा काय असते धर्माविषयी, देशाविषयी. बघा आत्ताच अलीकडे छावा चित्रपट तो फारच त्या ठिकाणी रिलीज झाला. खरं तर तो जो नायक आहे विकी कौशल्याला, तर तो नायक आहे. तो विकी कौशल्य त्याने चित्रपटातली भूमिका साकारली आहे, पण त्याचा खरा नायक कोण आहे? छत्रपती संभाजी महाराज. बघा तुम्ही, शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. देवगावकर हजारो साखळ दंडांनी बांधून भर सभेमध्ये उभं करतायत. बादशाह म्हणतोय, अरे वही सम्मा है जिसने हमारे नाक में दम करके रखा है, फोड़ डालो इसकी आंखें, नोच डालो इसकी आंखें. लाल तापलेल्या साळ्या घेतल्या, डोळ्यात घालणारे एक एक शर्ट, एक एक त्या ठिकाणी पार्ट शरीराचा त्या ठिकाणी बाजूला केला जातो. एक एक पार्ट जीभ देखील कापून टाकल्या जाते. एक एक पार्ट शरीरा बाजूला केला जातोय. एक एक पार्ट अंगावरती जखमा आहे, त्या जखमाला मीठ सोडल्या जात आहे. वेदना मात्र खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांना वेदना होत नाहीये, वेदना औरंगजेबाला होत आहेत. मृत्यू समोर असताना देखील त्या मृत्यूचा अजिबातच भय वाटत नाहीये. मृत्यूचं भय तर खरं तर या औरंगजेबाला वाटतंय. किती त्रास दिला अमानुषपणे त्या ठिकाणी अत्याचार करत करत छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस त्या ठिकाणी त्रास सहन केला छत्रपती संभाजी महाराजांनी. एक एक पार्ट शरीरा बाजूला केला जाणार. देवगावकर छत्रपती संभाजी महाराज. औरंगजेब म्हणतोय, बोल संभा, इस्लाम कबूल है. निष्ठा सांगतोय, बोल संभा, इस्लाम कबूल है. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब आहे, जोपर्यंत शेवटचा श्वासातला श्वास आहे, तोपर्यंत जगेल हिंदू म्हणून, मरेल हिंदू म्हणून, मरेल हिंदू म्हणून. प्राणाची आहुती दिली, प्राणाचं बलिदान दिलं, पण धर्म नाही सोडला, धर्म नाही सोडला. भीमा इंद्रायणी तिरी वडू तुला संगमावरी, मृत्युंजय संभाजी पावून मृत्यू ही ती जला, बाळ इथे निजला शिवाचा, बाळ इथे निजला. प्रत्येक हिंदूंनी त्या थेंबाची, त्या बूंदची आपण प्रत्येकाने जाणीव ठेवून जीवन जगलं पाहिजे. अलीकडे काय माहिती का, जातीपाती तुम्ही आम्ही विखुरल्या जातोय, तुम्ही आम्ही जातीपाती. अरे कंधों से ऊंची कोई त्या ठिकाणी छाती नहीं होती, धर्म से बड़ी कोई जात नहीं होती. अरे दीपक नहीं बचा तो बाती का क्या करोगे, हिंदू धर्म नहीं बचा तो जाति का क्या करोगे, जाति का क्या करोगे. काय माहिती का, दुनिया बुरी इसलिए नहीं है कि बुरे लोगों के हाथ में ताकत है, दुनिया बुरी इसलिए है कि अच्छे लोग साथ मिलकर अच्छा काम नहीं करते, इसलिए दुनिया बुरी है, इसलिए दुनिया बुरी है. बलि हमेशा बकरी की दी जाती है, देवगावकर शेर की नहीं दी जाती. शेर बनो,
शेर बनू. खरं तर अलीकडे मुलांना कार घेऊन देण्यापेक्षा संस्कार द्या, ही काळाची गरज आहे. अलीकडे या मोबाईलच्या आधुनिक युगामध्ये फार भयावह चित्र आपल्याला पाहायला मिळते. आम्ही डॉक्टर साहेबांकडे तिथं फेटा बांधला, त्या परिवाराने अत्यंत गोड स्वागत केलं, त्या लेकरांनी मस्त आम्हाला त्या ठिकाणी पूजन केलं. ही अत्यंत गरजेचं आहे. येणारा फ्युचर, येणारा काळ फार वाईट आहे. आम्ही संस्कार दिले पाहिजे, ही काळाची गरज आहे. खरं तर मला असं वाटतं साहेब, एक 3 ते 5 वर्ष, एक 10 वर्षापर्यंत लेकराला मारू नका, पण मला असं वाटतं 10 ते 15-20 वर्षापर्यंत लेकराला मारलं पाहिजे, त्याला चोप दिला पाहिजे चांगला. पण अलीकडे आमची हिंमत नाही. एखाद्या वेळेस जर बाप मारायला लागला तर ह्या मदत येत्या, पोराला मारत असताना ह्या मदत येतात. पण थोडस तुम्ही आता चेंजेस करा. तुम्ही मारत असताना ह्या जर मदत आल्या पोराला मारताना, तर तुम्ही एक काम करा, पोराला सोडून द्या. थोडस चेंजेस करा, थोडासा बदल होईल. काळ फार विचित्र आहे. संस्कार द्या, ही अत्यंत काळाची गरज आहे. भयावह चित्र आम्हाला पाहायला मिळतात. त्या शेंदुरवाडीमध्ये घडलेली घटना आहे. त्या मोबाईलच्या आधुनिक काळामध्ये पोरगी इंस्टाग्रामला लाईव्ह होती. आईने सांगितलं वारंवार अभ्यास नाही, चिंतन नाही, काय भजन नाही, शाळेचा अभ्यास करायचा सोडून दिला, वारंवार मोबाईल मध्येच व्यस्त आहे तो, जर अभ्यास करायचा. पोरीला राग आला, घरात गेली, काहीतरी रोगर वगैरे औषध पिली. 2 दिवसात पोरगी मेली पोरगी हॉस्पिटलमध्ये. महाराष्ट्रातल्या घटना घडतायत. एवढी खऱ्या अर्थाने तीव्रता, एवढा राग कुठून तुम्हाला प्रचंड निर्माण होतोय, नैराश्यता वाढते. आणि याचं कारण फक्त एकमेव कारण, ते म्हणजे मोबाईल आहे. माणसं हॅमरिंग मध्ये आहे. मोबाईलमुळे ते परिणाम सगळे मोबाईलवरती होतात. थोडंसं चिंतन, अभ्यास वाढवा, एक थोडासा वेळ दिलाही पाहिजे. पण मला असं वाटतंय काळ फार विचित्र आहे. त्या घटना घडतायत. लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, हलाल जिहाद असेल, याचं कारण एकमेव मोबाईलच आहे. मोबाईल आहे. हैदराबाद मध्ये टार्गेट आहे त्यांना, केरळमध्ये टार्गेट आहे. एक 10 मुली तरी रोज लव जिहाद मध्ये त्यांना शिकवल्या जातं. पॉप्युलर फंड असेल, कॅम्पस फंड असेल, त्यांना शिकवल्या जातं मुलींशी भ्रमण भाष्य करायचं कसं, त्यांच्याशी संवाद कसा करायचा. मी माझ्या बहिणींना विनंती करतो, मी भीक मागतो तुम्हाला. अलीकडे तुम्हाला अब्दुल मियाँ जास्त आवडायला लागला. माय बापापेक्षाही तुम्हाला त्यांच्यावरती फोकस करतायत. खरं तर त्यांना तुमचं सगळं भविष्य माहित आहे. आणि तुझं लग्न कसं लावून द्यायचं हे मायबापाला कळणार नाही का? एक जाणीव ठेवा, फक्त सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत राबराब कष्ट करतो तो प्रत्येक माणूस लेकरा बाळा करताच करतो ना. कुणासाठी करतो? त्यांची समाजामध्ये, गावात त्यांची मान कधी खालावल्या जाणार नाही, एवढी फक्त काळजी तुम्ही घ्या. बाकी काहीच करू नका तुम्ही, एवढी काळजी घ्या. मला असं वाटतं संस्कार ही शिदोरी अत्यंत महत्वाचे. लेकरांना संस्कार द्या, ही काळाची गरज आहे. नाहीतर येणारं चित्र फार भयावह आहे. शिक्षण घेत असताना मला असं वाटतं शिक्षणावरती फोकस द्या. नाहीतर आता या काही मंडळीला प्रश्न पडत असताना मी नेहमी म्हणत असतो, आमच्या गुरुनी कविता लिहिलेली आहे, फार सुंदर येते. पस्तावा येतो मला राहून राहून, शाळेतील मुले पाहून पाहून, राहिलो मी आडाणी, नाही शिकलो शाळा, राहिलो मी आडाणी. बरोबरीचा बाळू काल मुंबईला साहेब झाला, बरोबरीचा बाळू काल मुंबईला साहेब झाला. शिकला किती नाही गणती, वाया गेली सारी जिंदगी, नाही शिकलो शाळा. पस्तावा येतो मला राहून राहून, शाळेतील मुले पाहून पाहून, राहिलो मी आडाणी, नाही शिकलो शाळा. वाह, त्यांना पश्चाताप येतो ज्यांनी शाळा नाही शिकल्या. आणि आताच्या तरुणांनी अभ्यास वाढवा, चिंतन करा, थोडीशी ज्ञानेश्वरी वाढवा, थोडीशी गाथा वाढवा. एक 5 मिनिटं ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचत जा, भजन करत जा. नाहीतर येणाऱ्या काळात ती विचारतील, व्हॉट इज द डार्क, व्हॉट इज द भगवान. येणारा काळ फार वाईट आहे. तर या साहेबांना काय वेळ लागलं का एवढं मोठं सगळे कामं धंदे सोडून ते भजनात तल्लीन होण्याकरता? तो आनंद त्यांना माहित आहे. 10 लाख रुपये कमवणाऱ्याला देखील जो आनंद नाही, तो आनंद फक्त या व्यासपीठाला, तो आनंद इथे आहे. आणि तो आम्ही भोगला पाहिजे.
आचाराचे, विचाराचे, संस्काराचे धडे देण्याचे एकमेव व्यासपीठ या जगाच्या बाजारात कुठलं असेल तर ते फक्त परमार्थ क्षेत्र आहे. ते सांभाळा, फक्त सांभाळा. निष्ठा अत्यंत महत्वाची आहे, त्याबरोबर भावही देखील अत्यंत महत्वाचा आहे. शबरी मातेसारखा भाव असला पाहिजे आयुष्यामध्ये. खऱ्या अर्थाने भाव शबरी मातेसारखा असला पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत ती रोज म्हणायची, रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया, हरि रामा रामा रटते रटते रोज सवेरे वन में जाकर रास्ता साफ कराती हूँ, अपने प्रभु के खातिर वन से फल चुन चुन के लाती हूँ, मीठे मीठे बेरन से भरी लाई में डगरिया, हरि रामा रामा रटते रटते. आयुष्य परिलोट केलं. शबरी कहती थी राम आएंगे देशवासियों, राम आ ही गए. भाई और बहनों, राम 22 जानेवारी काय थाटा माटात तुम्ही सोहळा साजरा केला. आम्ही कुठल्या पक्षाचे नाही. ज्याचं पांडुरंगावरती लक्ष तो आमचा पक्ष. आम्हाला काय घेणं देणं ते पक्ष आम्हाला काय घेणं. आम्ही आमच्या मायबापाचे पक्ष आम्हाला काय घेणं देणं आहे. म्हणजे काम चांगली माणसं चांगलं काम करतात त्यांना न्याय दिलाच पाहिजे. मला मोदी योगी फार आवडतात. फार आक्रमक माणसं आहे. चांगलं काम आहे. देशाच्या खऱ्या अर्थाने 36 देश त्यांना मानतोय. आम्ही मानाले काय नवल आहे. काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. मोदी आणि योगी, खरं तर मोदी और योगी, मोदी पंतप्रधान है तो ठीक है, अगर योगी पंतप्रधान बन गए ना तो मुगल गूगल पर भी नहीं दिखेंगे. ते नितीन गडकरी माणूस आवडतो मला. सकाळचं कीर्तन आता फार बुलढाण्यापासून ते कीर्तन तो काला करून ऍटलिस्ट आम्ही 2-4 तासात तिथपर्यंत पोहोचलो. नितीन गडकरी नाव नव्हतं पाहिजे, नितीन रोडकरी नाव पाहिजे होतं. त्यांचं रोडच चांगले केले. नितीन पुलकरी नाव पाहिजे होतं. आणखी सांगू का, नितीन रोडकरी. विठ्ठल शबरी मातेसारखा भाव असला पाहिजे आयुष्यामध्ये. खऱ्या अर्थाने शबरी मातेला माहित होतं देव येणार आहे. भाव असला पाहिजे. राधेसारखा भाव असला पाहिजे. कोण म्हणतं देव खात नाही पेत नाही. भाव असला पाहिजे. राधे कौन सा पुण्य किए तूने, हरि रोज तेरे घर आते, हरि रोज तेरे घर आते हैं. राधे कौन सा पुण्य किए तूने, राधे जब भोजन तैयार करे, हरि मांग मांग कर खाते. राधे कौन सा पुण्य किए तूने, हरि रोज तेरे घर आते. भाव अत्यंत महत्वाचा आहे. एकदा सगळ्यांनी वरती हात घ्या. घ्या पाठीमागचं जरा. वा राहू द्या असंच येतो जरा चहा घेऊन आम्ही. काय गोड सोहळा देवगावकर. घ्या जरा शूटिंग. राम जन्मोत्सव काय आनंदाने काय प्रेमाने या ठिकाणी ही मंडळी करतायत. घ्या जरा तरुण मंडळी स्वीचारी. हा नांदेव भाऊ जरा घ्या शूटिंग घ्या जरा. वा क्या बात है. जय हो. एक साथ चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिर
निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो निवास अनेकांचे तुका म्हणे ऐसा कोणी अपेक्षेला नाही ऐकला ऐसा कोणी तुकोबरा म्हणतात असा जो कोणी भक्त आहे त्या भक्ताची उपेक्षा केली हे मी कधी पाहिलंही नाही ही किंमत ऐकलंही नाही नाही ऐकली मागे सीमा एका शरणांगत उपेक्षिले झालेली शिवा भगवंताच्या चरणारविंद समर्पित करतो। अत्यंत गोड अशा प्रकारचं झालं। 2 मिनिटं बोलू नका, लेकरांना सांभाळा। अत्यंत गोड आपण सगळ्यांनी आनंद घेतला, अतिशय सगळ्यांनी सगळे भक्ती रसात नाहून गेले होते। काय माहिती का, इथं बघा कोण कुणाच्या आईच्या पोटातून शिकून येत नाही। माणसाचं नाचल्याने जरा माणसाचं मन हलकं होतं, मन मोकळं होतं। ते की इथे येऊन असं बसू दे तसंच मिळाला मग रे घेणं जगून जा जगलं पाहिजे, थोडासा आनंद घेतला पाहिजे। लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन इन द वर्ल्ड। माणसाने सतेज बसलं पाहिजे ना, फ्रेश बसलं पाहिजे। गोड वा काय माहिती का, चित्त प्रसन्नम भुवनम प्रसन्नम। अर्थात चित्त प्रसन्न असलं की त्रिभुवन प्रसन्न राहतं, म्हणून माणसाने नेहमी प्रसन्न राहिलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे। बरीचशी तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। तरुणांना देखील विनंती करतो, आपण सापेक्ष विचाराने धर्माचं काम करण्यासाठी आपण एकत्रित यायचं आहे। परमार्थाची बीजारोपण करण्याचं काम, खरं तर धर्म तुमच्या खांद्यावरती आहे, सांभाळा। घरात 2 देव राहतात, त्या 2 देवांना
त्यांनाही सांभाळा. 33 कोटी देव, चामुंडा, अष्टकोटी भैरवरी, त्यात प्रकार पाडले. काही मर्त्य देव आहे, अधिष्ठातृ दैवत्व आहे, काही नित्य देव आहे. नैमित्तिक देव म्हणजे घरातले 2 देव आहे, ते म्हणजे माय आणि बाप. हे घरातलं चालतं बोलतं दैवत आहे. सांभाळा त्यांना. शाळेमध्ये A to Z शिकवलं जातं, 1 to 100 ही शाळेत शिकवलं जातं. माय बापाला सांभाळा. ते एवढंच एक व्यासपीठ आहे, म्हणून थोडंसं 1-2 मिनिटं बोललं पाहिजे. सांभाळा त्यांना. फूल कभी दो बार नहीं खिलते, जन्म कभी दो बार नहीं मिलते, मिलने को तो हजारों लोग मिल जाते, लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते. माँ बाप नहीं मिलते. सांभाळा त्यांना. काय अपेक्षा नसते त्यांना. फक्त 4 मिनिटं द्या तरुण मंडळी. सकाळी 2 मिनिटं द्या, संध्याकाळी 2 मिनिटं द्या मायबापांना. बाबा तब्येत कशी आहे? पॅरासिटामॉल काय गुडघ्याच्या गोळ्या वगैरे देऊ का? 50 वर्ष जगणारे मायबाप किमान 70 वर्ष तरी जगतील. त्यांनाही भाव नाही. जगू द्या. जगाच्या बाजारात तुम्ही किती समाधानी आहे, पण घरातल्या मायबापांच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी असेल. ज्या दिवशी मायबापाच्या डोळ्यात पाणी येणार, तुमच्या अपयशाला सुरुवात होणार. घरातला बाप प्रसन्न तर त्याचा सूर्य प्रसन्न असतो. अर्थात सूर्यदेव हे सगळ्या ग्रहाची देवता आहे. बाप प्रसन्न असेल तर सूर्य प्रसन्न असतो. जगात तुम्हाला कधीच अपयश येणार नाही. सांभाळा. मायबाप प्रसन्न असले, जगात काही तुम्ही कावीज करू शकता. सांभाळा त्यांना. गेल्यानंतर मायबापाची जाणीव आपल्याला होते. माऊली, तुम्हाला वडील आहेत का? आहे का? आता वारले. विचारा. 2च महिने झाले. गेला त्यांच्या जीवनातला बाप. सगळ्यात मोठा लॉस आहे जीवनातला, म्हणजे मायबाप जाणं सगळ्यात मोठा लॉस. तुम्हाला आहे का? वडील आहेत का? नाही. तुम्ही पाठीमागं वारले का? तुम्हालाही वडील नाही. तुम्हाला तुमचे गेले. तिकडं तुम्ही बसलेले, तुम्हाला असतील. तुम्ही मी काही म्हणजे असं तुम्हाला म्हणून सगळ्यांसाठीच बोलतोय की असं मनाला लावून घेऊ नका. वडील आहेत तुम्हाला, बरोबर. मुलगा आहे का तुम्हाला? मुलगा पण आहे. वडिलांचं वय किती आहे? 60 वय आहे. तुमचं किती आहे? 40. आणि मुलाचं वय किती आहे? 15. तुमच्या 40व्या वर्षात तुमच्या 15 वर्षाच्या पोरांनी तुमची सेवा करावी असं तुम्हाला वाटतं का? खरं सांगा, वाटतं की नाही? 15 वर्षाच्या पोरांनी 40 वर्षातल्या बापाची सेवा करावी असं तुम्हाला वाटतं. मग तुमच्या 60 वर्षाच्या बापाला 40 वर्षाच्या पोरांनी सेवा करावी असं वाटत असेल की नाही? वाटत असेल की नाही? तुम्ही तुमच्या 60 वर्षाच्या बापाची सेवा करा. तुमचं हे 15 वर्षाचं पोरगं तुमच्या म्हातारपणात तुमची चौपट सेवा केल्याशिवाय येणार नाही. चौपट सेवा करा. हे सगळ्यांसाठीच बोलतो की घरातलं चालतं बोलतं दैवत आहे, ते व्यासपीठ आहे. खरं तर 33 कोटी देवांची बरोबरी करणारा कलियुगातला देव कोण आहे? तर तो बाप आहे. बाप सांभाळा. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप झुरतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना देऊन कांड उसाच चाटतो या. खमीस खवास फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप जत्रेत फिरायचा, हे उधार पाधार कपडे पोरांना आणायचा. चूल पेटत नव्हती 20 दिवस घराला, पायली भर दाण्यासाठी बाप गल्लीत फिरला, बाप गल्लीत फिरला. वा. संपत्ती कमावण्यापेक्षा संतती कमवा. संतती लायक असेल, कमावण्याची गरज नाही. संतती नालायक निघाली ना, कमवलेलं देखील काही कामाचं नाही. काळ फार विचित्र आहे. मी परवा साहेब समृद्धी एक्सप्रेसला प्रवास करत असताना एक व्यंगचित्र मी पाहिलं. विको कमी करा. एक महिला, एक पुरुष आणि एक छोटासा मुलगा होता तिथं. ती महिला त्या लेकराची शी धुत होती आणि हा ते व्हिडिओ काढत होता. मी खाली उतरलो गाडीच्या. म्हटलं काय माणूस आहे हे, असं पुढे व्हिडिओ काढत असते का शी धुताना? असं हे चांगलं नाही. हो महाराज, अरे ती माझी बायको आहे आणि ते माझं पोरग आहे. म्हटलं अरे मग यात काय नवल आहे? व्हिडिओ कशा करता काढून ठेवतोय? म्हटलं महाराज, येणारा काळ फार वाईट आहे. येणाऱ्या काळात जर पोरांनी विचारलं तुम्ही आमच्यासाठी काय केलं,
तेवढा एक एक व्हिडिओ काढून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळात कधी काम येईल तुम्हाला. वा, झालेली सेवा भगवंताच्या चरणात समर्पित करतो. अत्यंत गोड अशा प्रकारचा उत्सव आपण या ठिकाणी करतात. सर्वांनाच मी या ठिकाणी मनस्वी वंदन करतो. फकीराने आये थे सदा कर चले, खुश रहो देवगाव वालो, दुआ कर चले. काही चुकलं होतं असेल तर तो तुमच्या संगतीचा दोष समजा. नात्र बालक बोगडावले का वेळा वेचुका पावले, ते चोज करुणी मागली विशेषणी. पुनश्च एकदा सगळी कमिटी मंडळ असेल, आमचे चंदू नाना, ज्ञानदेव भाऊ, ही सगळी बरीचशी मंडळी आहेत. सगळ्यांना, सगळी ग्रामस्थ मंडळी, कमिटी मंडळ, सगळ्यांना वंदन. आमदार साहेब या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी वंदन करतो. त्यांच्या कारकिर्दीमध्ये खूप चांगली त्यांनी कामं केली. आम्ही ते फक्त ऐकायचो आणि आमचाही योग आहे की आज त्यांच्याच गावात कीर्तनाचा दुसऱ्यांदा सुयोग आहे. सगळ्यांना वंदन आहे आणि याच ठिकाणी थांबूया. विठ्ठल जय जय.